राज्याच्या राजकारणातलं एक दादा व्यक्तिमत्व आज हरपलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज दुर्दैवानं विमान अपघातामध्ये बारामतीजवळ निधन झालेलं आहे. आपण अजित पवारांचं जे मूळ गाव आहे त्या काठेवाडीमध्ये आलेलो आहोत आणि काठेवाडीमधल्या विविध ग्रामस्थांशी आपण संवाद साधतोय. त्यांच्याकडनं अजितदादांच्या बाबतच्या भावना जाणून घेतोय. आपण एका या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या घरामध्ये आलेलो आहोत. 2 आजी आपल्यासोबत आहेत. त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत ते त्यांच्याकडनं जाणून घेऊ. आजी, दादा गेलेत, काय वाटतंय? वाईट वाटतंय, वाईट. सकाळपासनं ताणभूक हारली या. असं वाटतंय पाणी पिऊ नाही, काय नाही, कुठं जावं बघायला आणि पुण्याला कुठं नजर पडायचं. मग आता तिथं जावं बघायला तर आपल्याला नजर पडत्याल का? नाही पडणार. माणसात कोण जाऊन देत म्हाताऱ्या माणसांना? हिथं हौसनी येत होतो, जात होतो बघायला. आलं फोकारलं की वाटायचं बघाय तरी लांबणं तरी नजर पडत्याला. आता फक्त पडत्याला आम्हाला नजर. गावची किती मोठी हानी झाली? हो, गावची हानी झाली. गावची म्हणजे कुठं गेलं तरी त्यांचं नाव सांगायचं. अजित पवार गाव आमचं काटेवाडी. अजित पवारांच्या गावचे म्हणून सांगा. हा, बरं. काम कसं होतं दादांचं? काय चांगलं होतं ना. बोला बोला. चांगलं होतं काम. आपलं काही सांगितलं तरी करायचं बी. समजून बी घ्यायचं, समजून बी सांगायचं. म्हणजे बरं होतं आपलं. नेत्याने असं करायला नव्हतं पाहिजे. हा, असं देवाने करायला नव्हतं पाहिजे. ही वाईट झालं. आज वाईट दिवस उगावला आम्हाला. लय बेकारीचा उगावला. 28 जानेवारी लक्षात ठेवायसारखा दिवस उगावला. दुसरं काय नाही. तडफदार नेता होता असं नव्हतं त्याच्या बाबतीत घडायचं, ती घडलं. काठेवाडीचेच काय, बारामती तालुक्याची सकट हानी झाली. हा, आता तुम्हाला जेव्हा सकाळी बातमी कळली तेव्हा तुम्हाला काय वाटलं? पहिल्यांदा तुम्ही काय करत होतात? अहो, मी भाकरी करत होती. पुतण्या आला आमचा. म्हणलं माझं कुठे? म्हणलं कुठं बाहेर गेलाय? कारण म्हणलं तुम्हाला काय कळलं का? दादा गेलं की. कोणचं दादा? आजी दादा म्हणलं की मी तिथंच हाणून घ्यायला सुरुवात केली. तेव्हापासून रडती, ती अजून रडती. डोळ्याचं पाणी सुटलं. सगळ्या दादाच्या आठवणी पुढे येते. त्या दादाने कोणचं काम केलं नाही असं नाही. आमचं लई कामं केली. भाकरीवर बसावलं. आम्ही नावी जातीने असून आम्हाला कुणी ओळखत नाही, पण इतकं ओळखलं. दादाने माणसात बसावलं. मग त्या तोंडाने सांगायचं, माझ्या काठेवाडीचा कारागीर आहे किसनकडने, बघा ती कसं आहे. दादाचं काय सांगायचं कौतिक. अरे सांगता तेवढं थोडंच आहे. काय करायचं आता? आता गेलं, आपल्यातनं गेलं ते. खरं तर दादांकडनं खूप लोकांच्या अपेक्षा होत्या. मोठ्या अजून पदावरती जातील असं वाटत होतं. पण आज जे काय झालंय ते तुम्हाला काय वाटतं? आज व्हायला नव्हतं पाहिजे असं. मुख्यमंत्री ची स्वप्न होती. मुख्यमंत्री दादा होत्या, पण ती स्वप्न पुरी केली नाही. ती दादाची अपुरी ठेवली. काय करायचं? पण तुम्हाला एवढं त्यांच्याविषयी आपुलकी, एवढं प्रेम का आहे? म्हणजे नेमकं का म्हणजे माणूसच तसा होता. माणूसच तसा होता. काय आठवणी सांगा की त्यांच्या? आता आठवणी काय वर सांगू? सगळं काय काय केलं ती सगळं सांगावं लागल. काय काय केलं? लय केलं दादानी. पोराचं काम केलं, सुनाचं काम केलं, जमिनीचं काम केलं, लय काय. आता आम्ही गावात पण फिरतोय. सगळ्या गावात एक सुन्न अशी शांतता आम्हाला बघायला मिळते. सगळं गाव निश्चित पडलंय. चित पडलंय. शोककळा पसरली सगळीकडं. शोककळा पसरली. दादा जाया नव्हता पाहिजे. लंगडा खोळा कवाड्या जाग्यावर बसायला पाहिजे होता, पण असं नव्हतं घडायला पाहिजे. काय करायचं? पुढचं सगळं होतं. वाटचाल होईल चालू. त्यांची काय राजकारणातली त्याची सगळी, पण ती दादाची सर येणार नाही. दादाची सर येणार नाही. दादांचा स्वभाव कसा होता? ग्रामस्थांशी दादा कसं बोलायचं? कडक स्वभाव होता, पण ग्रामस्थांशी व्यवस्थित बोलायचं. दादाचा स्वभाव कडक होता, पण ग्रामस्थांशी व्यवस्थित बोलायचं. तुमच्या एका दुकानाचं उद्घाटन दादांनी केलं. हो, 2 उद्घाटन 2 केली. काय कशाचे?
सलूनचं दुकान आम्ही 10वी ना सलूनच्या दुकानाची केली. मग बोलणं झालं का तुमचं त्यांच्यात? तेवढ्या पुरतं यायचं, फोटो काढायचा, ती रिबीन कापायची, तेवढ्या पुरतं. जास्त कुठलं जास्त थांबाय टाइम कुठला, येतं होतं हेच महत्वाचं आपल्याकडं. उद्घाटनाला शब्दाला आपल्या किंमत द्यायची ही महत्वाचं आहे ना. तुम्ही त्यांना कधीपासून ओळखता? मी बँकेचं इलेक्शन झालं 90 साली दादा आलं राजकारणात, तेव्हापासून ओळखत होती. 90 साली तर आपण पहिलं तर अजितदादांच्या वडिलांचं देखील लवकरच निधन झालं 35 होतं. खूप संघर्ष करून दादा इथपर्यंत पोहोचले होते. 35 तुम्ही वर्ष सगळे हे झालं. बघितलंय त्यांचं? हो बघितलंय. माझ्या देखताच वडील वारल्यात. 35 वर्ष झालं. माझ्या देखताच वडील वारल्यात इथेच. खूप संघर्ष करावा लागला लय दादा. संघर्ष करावा लागला. तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, हे असं घडायला नव्हतं पाहिजे. बरं. काय देवाने वाईट केलं आमचं. तुम्ही अजितदादांना कधीपासून ओळखता? पुतणे आहे आमचं तिथं हम्म. जंगल वाघ. हम्म. तर आपण पाहिलं की अतिशय भावनिक अशा त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. खरं तर फक्त काटेवाडी किंवा बारामती या परिसरासाठी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा मोठा एक धक्का आहे. या धक्क्यातनं सावरण्याचा हे ग्रामस्थ प्रयत्न करतात. त्यांचा अजूनही अजितदादांचं निधन झालं यावरती विश्वास नसल्याचं सध्या तर दिसतंय. तर तशातच थांबूयात. धन्यवाद.